पहिल्यांदा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी मी बनवली आहे दडपे पोहे। हे बघा, हा दडपा पोहा बनवलेला आहे। त्याच्या जोडीला इथे मी दही, घरी बनवलेले शेव आणि बुंदी, ह्या कुरडया, साबुदाण्याचे सांडगे किंवा फेणी म्हणतात ते, हे देखील तुम्ही घरी केलंय का? नाही, हे सगळे पदार्थ मी घरी बनवलेले। ह्याची कसे बनवले याची रेसिपी हवी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट द्यावी, मी त्याची रेसिपी बनवून दाखवेन। हे साबुदाण्यापासून बनवलेला हा सांडग्याचा प्रकार आहे, फेणीचा प्रकार आहे, ह्या कुरडया आहेत, गव्हापासून बनवले आणि ह्या अशा दडप्या पोह्यांसोबत खायला खूप छान वाटतं। हां, तसंच आहे, खरंच आहे ते। आपण दडपे पोहे म्हटलं ना की त्याला सामुग्री इतर भरपूर लागते, जसं की ह्या सगळ्या कुरकुरीत पदार्थ, एखादा तळलेला, दुसरा मिरची, सांडगी मिरची, सांडगी मिरची किंवा भजीची आपण मिरची तळतो ती मिरची, आणि मिरची भजी, बटाटा भजी, येस, कांदा भजी। संध्याकाळचं वातावरण पावसाळी किंवा खूप थंडीचं, अशा वेळेला दडपे पोहे आणि मस्त गरमागरम फेण्या, कुरडया, बटाटा भजी, कांदा भजी आणि एक नंबर हे फरसाण। हे बुंदी आहे, हे फरसाण नाही आहे, ही बुंदी आणि शेव घरी बनवलेले आहे। आपण इथे आता फोडणी बनवली। फोडणीसाठी ही फोडणीची पळी वापरलेली, गॅस पेटवला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊ आणि त्याला आता फोडणी घालू। फोडणीचं साहित्य आपण जे घरात वापरतो नेहमीला तेच आहे। इथे आपण शेंगदाणे घालणार आहोत। आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी अधिक शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे जरा थोडेसे तळले गेले की त्याच्यामध्ये आपण हिंग, जिरं, मोहरी, काही जणांना आवडतो म्हणून थोडंसं बडीशेपचे 2-3 दाणे किंवा धण्याचे 2-3 दाणे, हिंग, फोडणी छान तडतडते। हो, कढीपत्ता, ओली मिरची आवडीप्रमाणे, कढीपत्ता, ओली मिरची ही चांगली पटपटली की ह्याच्यामध्ये आपण आता हळद घालणार। हळद घालून ही आता आपली फोडणी झालेली। फोडणी खूप सुंदर झालेली दिसते। ही फोडणी आता इथे आपली तयार झालेली आहे, बघा, पटपटलेली आहे, फोडणीचं साहित्य तयार आहे। आता आपण इथे हे ओलं नारळाचं चव किंवा खोबरं हे इथे घेऊ। त्याच्यामध्ये कच्चा कांदा, कोथिंबीर, त्याच्यामध्ये आपण मीठ चवीनुसार, साखर, आपल्याला आवडत असेल तर, आणि ही फोडणी आपण याच्यामध्ये ओतणार। हे मिश्रण चांगलं कालवून घ्यायचं आहे, हाताने, चमच्याने, आपल्याला जशी आवड असेल तशी। आणि इथे मी आता हा पातळ पोहा वापरते। तुम्ही हा जाडा पोहा आपण कांद्या पोह्यासाठी वापरतो तोही वापरू शकता। जर जाडा पोहा घ्यायचा असेल तर आपल्याला तो धुवून घ्यायचा। हा बघ, हा माझा दडपा पोहा तयार। ह्या दडप्या पोह्यामध्ये आपण वेगवेगळ्या अंगाने ह्याला नटवू शकतो, जसं की ह्याच्यात लिंबू। ह्या दडप्या पोह्यामध्ये आपण कांदा, लिंबू, सांडगी मिरची हे पण घालून हे कालवू शकतो। आपल्याला जसं आवडेल तसं आपण ह्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स वाढवू शकतो। पण सिम्पलमध्ये जर कालवायचं असेल तर खोबरं, मीठ, फोडणी, मिरची, साखर एवढं घालून हे आपण एवढं तयार करू शकतो। आणि शेंगदाणे, आणि आवडलं तर शेंगदाणे।
आणि कढीपत्ता पण आपण वापरतो का? हा कढीपत्ता वापरतो, पण ह्या स्किप करून सुद्धा ही वस्तू आपण बनवू शकतो आणि भरपूर अंगाने नटवून पण ही वस्तू बनवू शकतो. असे हे दडपे पोहे ज्याला भरपूर पदार्थ पण लागतात आणि अगदी कमी पदार्थामध्ये सुद्धा आपण बनवू शकतो.